करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला करिअर कट्टा हा उपक्रम आणि या उपक्रमाअंतर्गत आयोजित 52 आठवड्यांच्या संवाद शृंखलेतील 5व्या सत्रामध्ये मी स्वराज कदम आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. या संपूर्ण संवाद शृंखलेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सातत्याने मार्गदर्शन करणारे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय राजीव नंदकर सर, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा संचालक राज्य नागरी विकास संस्था यशोदा पुणे यांचे मी करिअर कट्टाच्या या ऑनलाईन व्यासपीठावरती मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजच्या या सत्रामध्ये उपस्थित असलेले आदरणीय यशवंत शितोळे सर, अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांचेही मी मनपूर्वक स्वागत करतो. करिअर कट्टा हा उपक्रम युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी, सकारात्मक विचारांच्या जडणघडणीसाठी आणि जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ म्हणून कार्यरत आहे. या संवाद शृंखलेच्या माध्यमातून आपण स्वतःमध्ये परिवर्तन घडवत अधिक सक्षम, सजग आणि यशस्वी व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. 52 आठवड्यांच्या संवाद शृंखलेतील मागील सत्रामध्ये आपण जाणून घेतले की बदल हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. परिस्थितीनुसार स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवणे आवश्यक आहे आणि योग्य वर्तन हे व्यक्तिमत्व विकासाचे महत्वाचे अंग आहे. ट्रान्सफॉर्म युअरसेल्फ या संकल्पनेतून प्रेरित आजच्या सत्राचा विषय आहे सम्यक दृष्टिकोन. एक सुंदर सुविचार आहे. जग बदलण्यापूर्वी जगण्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. कारण एखादी घटना, व्यक्ती किंवा परिस्थिती चांगली की वाईट हे अनेकदा त्या गोष्टीकडे पाहून आपण कोणत्याही नजरेने पाहतो यावर अवलंबून असते. तर चला मग सकारात्मकता, विवेक आणि योग्य दृष्टिकोनासह आजच्या प्रेरणादायी सत्राची सुरुवात करूया. आदरणीय राजीव नंदकर सर, आपल्या अनुभवांचा आणि विचारांचा लाभ घेण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत. त्यामुळे आपणास विनंती करतो की आपण आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. सर प्लीज. ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ या आपल्या 52 आठवड्याच्या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. जे काही विद्यार्थी उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत आहे आणि जे विद्यार्थी लाईव्ह जे आपलं युट्यूबला येईल त्याच्यानंतर जे बघणार आहेत त्यांचं पण सर्वांचं स्वागत आहे. आजचं मला वाटतं 5वं सेशन आहे आणि मागील 5 सेशन पासून ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ या सिरीज मध्ये आपण अनेक बाबींना, घटकांना हात घालत आहोत आणि जेणेकरून आपल्याला काहीतरी चांगलं शिकायला मिळेल आणि ते जर चांगलं शिकलं तर आपल्या व्यक्तिमत्वाला वळण देता येईल. या अनुषंगाने आपली मेहनत मागील 5 आठवड्यापासून सुरू आहे आणि ही जवळपास 52 आठवडे चालणार आहे. मला माहिती आहे की युवक म्हटले की ऊर्जा आणि उत्साह याचा झरा असतो, परंतु या झऱ्याला योग्य रीतीने मार्गस्थ करणं, योग्य दिशा दाखवणं हे सर्व आमच्या बुद्धिवंतांचं काम असतं, पालकांचं काम असतं, वडीलधाऱ्या माणसांचं काम असतं, जे शिकून पुढे गेलेले आहेत त्यांचं सर्वांचं काम असतं. आणि त्या अनुषंगानेच ही शृंखला आपण सुरू केलेली आहे की विद्यार्थ्यांना, विशेषतः युवकांना दिशादर्शन व्हावं, मार्गदर्शन व्हावं आणि त्याच्यातून एक उत्तम युवक घडावेत की जे देशाच्या विकासासाठी हातभार लावतील. हा मोटो घेऊन ही शृंखला आपण सुरू केलेली आहे. या शृंखलेसाठी मी सर्वांचं पुन्हा मनपूर्वक असं स्वागत करतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागील सेशनमध्ये आपण सर्वप्रथम शरीराबाबत माहिती करून घेतली, त्याच्यानंतर मनाबाबत माहिती करून घेतली, त्याच्यानंतर आपला जो स्वभाव आहे ज्याला आपण नेचर म्हणतो त्याच्याबद्दल माहिती करून घेतली, त्याच्यानंतर मागच्या सेशनमध्ये आपण आपलं जे वर्तन आहे ज्याला आपण बिहेवियर म्हणतो त्याच्याबद्दल माहिती करून घेतली आणि आजचं सेशन जे आहे ते आपण सम्यक दृष्टिकोन या अनुषंगाने ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं की आयुष्यामध्ये पुढे जात असताना अनेक गोष्टीवर युवकांनी काम करावं लागतं आणि त्याच्यामुळे पुढील 52 आठवड्यामध्ये आपण वेगवेगळ्या 52 गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा, त्या गोष्टी समजून घेण्याचा, त्या गोष्टी अजून सविस्तरपणे ऐकून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर युवकांना आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल, मग ते स्पर्धा परीक्षा असो
किंवा व्यवसाय असो किंवा स्टार्टअप असो किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये, अगदी कला वाणिज्य ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा जर भरारी घ्यायची असेल, यशाच्या शिखरावर जर पोहोचायचं असेल, तर मला वाटतं की जवळपास एक 50 ते 100 बाबींवर युवकांनी काम करावं लागतं. आणि त्याला आपण डायव्हर्सिफिकेशन ऑफ लाईफ म्हणतो किंवा आयुष्याचा समग्र असा त्याला दृष्टिकोन म्हणतो किंवा त्याला आपण आयुष्याचा इंटिग्रेटेड अप्रोच असं म्हणतो. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस आपल्याला पुढे जायचंय, मार्गस्थ व्हायचंय, विकासावर स्वार व्हायचंय, प्रगती करायची, अशा वेळेस आपल्याला अनेक मुद्द्यांवर काम करावं लागतं. आणि म्हणून एका मुद्द्यावर आपण न अडकता, एकाच मुद्द्याला खूप विस्तृत स्वरूप न देता, सर्वच मुद्द्यांना टच करण्याचा, त्या मुद्द्यांमधून काहीतरी गोष्टी घेण्याचा आणि आपलं आयुष्य ट्रान्सफॉर्म करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच्यामुळे कोणताही मुद्दा असो, त्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट टाकाऊ स्वरूपाची नाही. तर मला असं वाटतं की प्रत्येक मुद्द्यामध्ये, प्रत्येक सेशनमध्ये काही ना काही टिकाऊ घेण्यासारखं आहे. आणि त्यामुळे आपण प्रत्येक लेक्चरकडे, प्रत्येक सेशनकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतोय, आपली दृष्टी कशी आहे, याच्यावर बरचसं आपल्या आयुष्याचं गणित अवलंबून आहे. आता तुम्ही म्हणाल की दृष्टी म्हणजे काय, तर इंग्लिशमध्ये जर आपण दृष्टिकोन या शब्दाला जर समानार्थी शब्द शोधण्याचा प्रयत्न केला, तर सर्वात महत्वाचा त्याच्यामध्ये इंग्लिश शब्द येतो, तो म्हणजे ॲटिट्यूड. त्याच्यानंतर पर्स्पेक्टिव्ह हा सुद्धा शब्द दृष्टिकोनाच्या बाबतीमध्ये वापरला जातो आणि काही अंशी इनसाइट याच्यासाठी सुद्धा दृष्टिकोन हा शब्द वापरला जातो. मी मागे सांगितलं होतं की जेव्हा आपण स्वभाव म्हणतो त्यावेळेस आपण त्याचं इंग्लिशमध्ये अगदी सोपं भाषांतर करतो की हाऊ वी आर. ज्यावेळेस आपण वागणं म्हणतो त्यावेळेस आपण साधी डेफिनेशन करतो की हाऊ यू ऍक्ट. पण जेव्हा आपण दृष्टिकोन ह्या विषयावर येतो त्यावेळेस मला वाटतं इंग्लिशमध्ये अगदी सोप्या भाषेत सांगायला गेलं तर हाऊ वी थिंक. म्हणजे आपण प्रत्येक व्यक्तीकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, प्रत्येक घटनेकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, परिस्थितीकडे आपण कसं बघतो, एखाद्या समस्येकडे आपण कसं बघतो. म्हणजे एकंदर व्यक्ती, घटना, परिस्थिती, समस्या याच्याकडे आपण कसं पाहतो, याला आपण सर्वसाधारणपणे मराठीमध्ये दृष्टिकोन म्हणू शकतो. मला आठवतं की ज्या वेळेस आम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केल्यानंतर काही दिवसातच आम्हाला बँकेमध्ये नोकरी लागली. त्याच्याबरोबर माझे मित्र होते, माझा भाऊ होता आणि मी सुद्धा होतो. आणि बँकेत नोकरी लागल्यानंतर जरा चांगला पगार आम्हाला मिळाला, डेप्युटी मॅनेजर या पदावर. परंतु स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन, माझ्या भावाचा दृष्टिकोन आणि माझ्या मित्राचा दृष्टिकोन याच्यामध्ये खूप फरक होता. त्यांनी या दृष्टीने स्पर्धा परीक्षा बघितली की आपल्याला फक्त पोटापाण्याची सोय झाली, आपल्याला एक चांगली सरकारी नोकरी मिळाली की बाद झालं. आणि त्याच्यामुळे त्यांचं जेव्हा बँकेत सिलेक्शन झालं, त्यांचा दृष्टिकोन हा अल्पसंतुष्ट असल्यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षेचा पुढचा अभ्यास थांबवला. त्याच बदल्यात माझा दृष्टिकोन स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा फक्त नोकरी मिळवणं इतपत मर्यादित नव्हता. तर मला असं वाटत होतं की स्पर्धा परीक्षेत जर आपण यशस्वी झालो तर आपल्याला समाजाकडे वेगळ्या पद्धतीने पाहता येईल, समाजामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये काम करता येईल, अनेक मोठ्या स्तरावर आपलं काम आपल्याला पुढे घेऊन जाता येईल. म्हणजे हा एक वेगळा दृष्टिकोन त्या स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा माझा होता. आणि त्यामुळं ज्यावेळी माझे भाऊ, माझे मित्र यांनी अल्पसंतुष्ट म्हणून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास थांबवला, तिथं मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास अत्यंत जोमाने करण्याचा प्रयत्न केला आणि पुढे जाऊन स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करू शकलो. मला असं वाटतं की विद्यार्थी मित्र ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा असो किंवा कोणताही व्यवसाय असो किंवा कोणताही स्टार्टअप असो किंवा कोणतीही बाब असो जी करायची आहे, त्या बाबीकडे, गोष्टीकडे आपण
लॉंग टर्म विचार करून आणि सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे. जर तुमची दृष्टी सकारात्मक असेल, तुमचा दृष्टिकोन जर अत्यंत पॉझिटिव्ह असेल, तर मला वाटतं ती गोष्ट तुम्ही मिळवू शकता. आणि त्याच्यामुळे डेफिनेशन मध्येच मी सांगितलं की कोणत्याही परिस्थितीकडे, कोणत्याही घटनेकडे, कोणत्याही व्यक्तीकडे, कोणत्याही समस्येकडे तुम्ही कसं बघता याच्यावर तुमचा दृष्टिकोन ठरत असतो. बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसतं की विद्यार्थी मित्रांची ग्रामीण परिस्थिती असते, घरी सुद्धा हालाकीची परिस्थिती असते, आणि मग बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की हे अडसर आहेत, तर हे अडसर आपल्याला काही पुढे जाऊन देणार नाहीत. आणि मग जर आपण नकारात्मक दृष्टीने आपल्या अवघड परिस्थितीकडे जर बघितलं, तर ती परिस्थिती तुम्हाला पुढे चाल खेळू देत नाही आणि ती परिस्थिती कधीतरी तुम्हाला अडसर बनते. आणि त्याच्यामुळे मी नेहमी अनेक ठिकाणी सांगत असतो की तुमची जी परिस्थिती आहे ती तुमच्या आयुष्यामध्ये कधीही अडचण नसते. अडसर असतात विचार, तर विचार बदला तर परिस्थिती बदलेल. आणि त्यामुळे आपली परिस्थिती कशी आहे, आपल्या आई वडील काय करतायत, आपल्या घरी शेतीवाडी किती आहे, आपण शहरापासून किती दूर आहोत, आपली बुद्धिमत्ता कमी आहे का जास्त आहे, आपलं कम्युनिकेशन स्किल कसं आहे, ह्या गोष्टी, सर्व गोष्टी दृष्टिकोनामध्ये येतात. आणि जोपर्यंत आपण या सर्व गोष्टींकडे सकारात्मक पद्धतीने पाहत नाही, तोपर्यंत आपला विकास आणि प्रगती सुरू होत नाही. एकंदर जर आपण बघितलं तर दृष्टिकोन जो आहे ही एक मेंटल फ्रेमवर्क आहे. आणि त्याच्यामुळे ही मेंटल फ्रेमवर्क जी तयार होते, ती अनेक गोष्टी असतात की ज्याच्यामुळे दृष्टिकोन तयार होतो. त्यामुळे सर्वात महत्वाची बाब जी आहे की आपले कुटुंब, आपले आप्तेष्ट आणि आपले मित्रपरिवार हे आयुष्याकडे कशा प्रकारे बघतात याच्यावर सुद्धा आपला दृष्टिकोन तयार होत असतो. तुम्ही ज्या कुटुंबात राहतायत त्या कुटुंबाचं जर जगाकडे पाहण्याचा आणि प्रत्येक बाबीकडे पाहण्याचा जर दृष्टिकोन जर नकारात्मक असेल, तर ती नकारात्मकता तुमच्याकडे येते. उदाहरणार्थ, जर तुमच्या घरामध्ये अशी चर्चा होत असेल की नाही, आपली शेतीच बरी आहे, पुण्याला जाऊन किंवा शहरामध्ये जाऊन आपली काही प्रगती होणार नाही, आपली तेवढी कॅपॅसिटी नाही, आपल्यामध्ये तेवढी ताकद नाही, आपल्यामध्ये तेवढं पाठबळ नाही, जर असा दृष्टिकोन जर घरामध्ये असेल, तर मला असं वाटतं की तुम्ही पुढची झेप किंवा पुढची धाव घेऊ शकणार नाहीत. त्याच्यानंतर आप्तेष्ट सुद्धा आपल्या दृष्टिकोनावर बऱ्याच अंशी प्रभाव पाडत असतात. आपण ज्या आप्तेष्ट म्हणजे नातेवाईकांबरोबर बसतो, उठतो, चर्चा करतो, जी चर्चा होते, जर त्या चर्चेमध्ये जर चुकीचा दृष्टिकोन प्रत्येक गोष्टीमध्ये बोलला जात असेल, तर मला असं वाटतं की तोच दृष्टिकोन आपल्यामध्ये संस्कारित होतो आणि त्याचप्रमाणे आपण वागायला सुरुवात करतो. तिसऱ्या सर्कलमध्ये मग आपले सर्व मित्रमंडळी येते. आपण कोणत्या मित्रांमध्ये बसतो, कोणत्या मित्रांमध्ये उठतो, कोणत्या मित्रांबरोबर चर्चा करतो, कोणत्या मित्रांबरोबर अनेक गोष्टी आपण शेअर करतो, ह्या सर्व गोष्टी दृष्टिकोन तयार होण्यामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. आणि त्याच्यामुळे आपले मित्र जर नकारात्मक दृष्टिकोनाचे असतील, तर आपला सुद्धा नकारात्मक दृष्टिकोन तयार होत असतो. आणि त्याच्यामुळे मी जसं सांगितलं की व्यक्ती, मग ती कुटुंबातील व्यक्ती असो, नातेवाईक व्यक्ती असो किंवा मित्रमंडळी असो, यांचा दृष्टिकोन कसा आहे त्याचाच प्रभाव आपल्या दृष्टिकोनावर पडत असतो. त्याच्यानंतर आपण दैनंदिन आयुष्यामध्ये वेगवेगळे अनुभव घेत असतो, वेगवेगळे निरीक्षण करत असतो, वेगवेगळे एज्युकेशन घेत असतो. एज्युकेशन घेत असताना वेगवेगळं ज्ञान संपादन करत असतो. त्याचबरोबर आपल्या इमोशन्स आहेत, थॉट्स आहेत, ह्या सर्व गोष्टी आपल्या दृष्टिकोनावर बऱ्यापैकी प्रभाव पाडत असतात. त्याच्यामुळे आपण मोबाईलवर काय बघतोय, आपण कोणती पुस्तकं वाचतोय, त्याचबरोबर आपण किती सकारात्मक लोकांशी चर्चा करतोय, आपण युट्यूबवर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघतोय, आपण पेपर कशा प्रकारे वाचतोय, आपण मोठ्या लोकांचे चरित्र कसे वाचतोय, कोणते वाचतोय, ह्या सर्व गोष्टी आपल्या दृष्टिकोनावर पडत असतात.
आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की दृष्टिकोन हा चांगला होण्यासाठी, चांगला घडण्यासाठी आपण सकारात्मक बाबीवर जास्त काम करू शकलो पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन आणि नकारात्मक दृष्टिकोन ह्या दोन जे दृष्टिकोनाचे प्रकार आहेत, याच्यामध्ये अगदी सोपं जर सांगायचं म्हटलं तर सकारात्मक दृष्टिकोनाची माणसं अशी म्हणतात की मी हे करू शकतो, आणि नकारात्मक दृष्टिकोनाची माणसं म्हणतात की मी हे करू शकत नाही. अगदी स्पर्धा परीक्षेचा आपण जरी विषय घेतला तरी एखाद्या व्यक्तीला जर स्पर्धा परीक्षेची अभ्यास करायचा आहे, म्हणजे दोन व्यक्ती आहेत, दोन मित्र आहेत, आणि दोन व्यक्तींना वाटतंय की मित्रांना वाटतंय की आता मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, तर ज्या मित्राचा सकारात्मक दृष्टिकोन आहे तो काय म्हणेल की मी हे करू शकतो, मी स्पर्धा परीक्षेतून यश मिळवू शकतो. ज्याचा नकारात्मक दृष्टिकोन आहे तो युवक किंवा तो व्यक्ती काय म्हणेल की नाही, माझी तेवढी क्षमता नाही, मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे जेव्हा नाहीचा पाडा किंवा नकार घंटा आपल्या आयुष्यात सुरू होते त्यावेळेस आपला दृष्टिकोन नकारात्मक पद्धतीने पुढे जाण्यामध्ये तयार होत असेल. आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा बघा की सर्वांना सारखीच परिस्थिती असते, कौटुंबिक पार्श्वभूमी सुद्धा सारखीच असते, मिळणारं पाठबळ सुद्धा सारखंच असतं, मिळणारी मेंटरशिप सुद्धा सारखीच असते, मिळणारं टीचिंग सुद्धा चांगलंच असतं, मिळणारी पुस्तकं सुद्धा सारखीच असतात, मिळणारी स्टडी सुद्धा सारखीच असते, मिळणारं ग्रंथालय सुद्धा सारखंच असतं. ह्या सर्व बाबी जरी सेम असल्या, सारख्याच असल्या, तरी काही लोकच काय यशस्वी होतात, याच्या मागचा अगदी साधं सोपं उत्तर असं आहे की ज्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो, जो जगाकडे आणि स्वतःकडे विशालतेने बघतो, तो आयुष्यामध्ये यशस्वी होतो. आणि त्याच्यामुळे सातत्याने युवकांनी आपला दृष्टिकोन हा चांगला राहील, योग्य राहील, बरोबर राहील, सकारात्मक राहील, याच्यावर सातत्याने काम केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्यांना आपण आपलं होणारं एक्सपोजर टाळलं पाहिजे. याच्यासाठी काय करायचंय की बऱ्याच वेळा असं गावामध्ये सांगितलं जातं, चार चौघांमध्ये बोललं जातं की स्पर्धा परीक्षेच्या परीक्षा आता खूप डिले होतोय, किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर काहीतरी ऍडजस्टमेंट करावी लागतील वगैरे वगैरे नकारात्मक गोष्टी समाज माध्यमातून किंवा ग्रामीण भागामध्ये हेतू पुरस्पर पसरवल्या जात असतात. आणि मला असं वाटतं की जर आपल्याला पुढे जायचं आहे तर ह्या गोष्टी आपल्याला माहित नसतं की ह्या सत्य आहेत की असत्य आहेत, आणि त्याची खातरजमा सुद्धा आपण करत नाही. इतरांनी सांगितलं, कुठेतरी ऐकलं म्हणून त्याच आपण खऱ्या मानतो आणि त्याप्रमाणे दृष्टिकोन तयार करतो. मला असं वाटतं की बाहेर काय चाललंय, सोशल मीडियावर काय चाललंय, तुम्हाला काय ऐकायला येतंय, याच्यापेक्षा तुम्ही काय करताय, तुम्ही कशा पद्धतीने पुढे मार्गस्थ होताय, स्वतःचा विकास कसा करताय, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती जर दृष्टिकोन आपला सकारात्मक करायचा असेल तर मला असं वाटतं की आपण आपलं आत्मचिंतन किंवा ज्याला संवाद असं आपण म्हणतो तो आपण सुरू करायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे सकारात्मक संवादाची. आपलं कुटुंब असेल, आपले आप्तेष्ट असतील, आपले मित्र असतील, यांच्यासोबत आपण कायम सकारात्मक संवाद ठेवला पाहिजे की ही जाहिरात आलेली आहे, ती जाहिरात आलेली आहे, ती स्पर्धा परीक्षेच्या जाहिरातीमध्ये हा सिलेबस आहे, तो सिलेबस आहे, ही पुस्तकं आपण घेतली पाहिजेत, ती पुस्तकं घेतली पाहिजेत, असा अभ्यास केला पाहिजे, हा प्रश्न त्या परीक्षेला आला होता, अशा प्रकारे आपण प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलं पाहिजे. याला म्हणायचं सकारात्मक संवाद. नकारात्मक संवाद जर आपण म्हटला की नाही ती परीक्षा खूप अवघड असते, आपल्यासारख्या ग्रामीण भागातील मुलाला ते जमणार नाही, मॅथमॅटिक्स किंवा रिझनिंग ॲबिलिटी आहे ते आपल्याला लवकर समजत नाही, इंग्रजीचे पण त्याच्यामध्ये प्रश्न असतात ते आपल्याला जमणार नाहीत, ही स्पर्धा परीक्षा द्यायची म्हटली तर त्याचं सेंटर पुणे, मुंबई या मोठ्या शहरात येतं, आपली तिथं आपण कसे पोहोचणार तिथे, आणि ह्या परीक्षेमध्ये बाबा काही लोक असं म्हणतात की भ्रष्टाचार पण आहे, ज्याचा वशिला आहे त्याचं सिलेक्शन होतं आणि आपल्याला एवढा अभ्यास आता झेपणार नाही,
आपण अगदी झेडपीत शिकलेलो किंवा ग्रामीण भागातून आलेलो विद्यार्थी आहेत. तर अशा प्रकारे नकारात्मक दृष्टिकोन किंवा नकारात्मक संवाद सुद्धा आजूबाजूला होत असतो. मला असं वाटतं की दृष्टिकोन बदलण्यासाठी आपल्या आजूबाजूला जो संवाद होतो तो सकारात्मक पद्धतीने जाणीवपूर्वक करणं अपेक्षित आहे. जाणीवपूर्वक हा शब्द मी मुद्दामून बोलतोय की तुम्हाला समजावं, कारण कोणतीही गोष्ट आयुष्यातली जी आहे ती जाणीवपूर्वक करायची असती, आपोआप काही गोष्टी घडत नाही. आणि त्याच्यामुळे नव्याने गोष्टी वाचणं, नव्याने गोष्टी पाहणं आणि त्याच्यातून ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, जे जे चांगले मेंटॉर आहेत, जे जे लोक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात, ह्या सर्वांचं आपल्याला वेळोवेळी गायडन्स घेता आला पाहिजे. एकंदर जर दृष्टिकोन जर आपण बघितला तर आपल्या आयुष्याचा पर्स्पेक्टिव्ह चेंज करण्याची ताकद ह्या सकारात्मक दृष्टिकोनामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की दृष्टिकोन जो आहे हा एक आपला मेंटल फिल्टर आहे. आणि तो मेंटल फिल्टर जो आहे तो आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक ज्या घटना आहेत, बाबी आहेत, व्यक्ती आहेत, जे आपल्या अराउंडचं जे वर्ल्ड आहे त्याला फिल्टर करत असतं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हा मेंटल फिल्टर जो आहे, ज्याला मी ॲटिट्यूड म्हणतो, तो आपला मेंटल फिल्टर हा अत्यंत चांगला आणि पॉझिटिव्ह असला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्या वेळेस आपण ॲटिट्यूड बाबत बोलतो त्यावेळेस अधिक आपण छान प्रकारे आणि खोलवर याचा अभ्यास केला पाहिजे. जसं मी सांगितलं की ॲटिट्यूडचे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, निगेटिव्ह ॲटिट्यूड असे जेव्हा प्रकार येतात त्यावेळेस हा जो ॲटिट्यूड आहे हा निश्चितच इनबॉर्न नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण नेचर किंवा बिहेवियर काही अंशी इनबॉर्न आहे, काही अंशी हेरिडेटरी आहे, असं आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. आणि त्याच्यामुळे ॲटिट्यूड हा इनबॉर्न नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि मग पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जर निर्माण करायचा असेल तर दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. सर्वात पहिली गोष्ट आहे की सोशलायझेशन, तुमचं सामाजिकीकरण होणं गरजेचं आहे. म्हणजे समाजात जास्तीत जास्त तुम्ही मिसळणं गरजेचं आहे. आणि दुसरं जे आहे ते आहे कम्युनिकेशन. म्हणजे सोशलायझेशन जर तुमचं चांगलं असेल, कम्युनिकेशन जर तुमचं चांगलं असेल, तर मला असं वाटतं की हा जो ॲटिट्यूड आहे हा चांगल्या प्रकारे तुमचा घडू शकतो. आणि आपला जो दृष्टिकोन आहे हा मला असं वाटतं की आपल्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा असा भाग आहे. जेवढं स्वभाव महत्वाचा आहे, जेवढं वर्तन महत्वाचं आहे, तेवढंच दृष्टिकोन सुद्धा महत्वाचा आहे. आणि त्याच्यामुळे आपण सकारात्मक दृष्टिकोन आपला कसा राहील या अनुषंगाने रोज प्रयत्न केले पाहिजेत. आपण आपल्या आजूबाजूला बघतो की अनेक दृष्टिकोन असलेली माणसं आपल्याला अनेक ठिकाणी भेटत असतात. आणि तसं म्हटलं तर लोकांना दृष्टिकोनाचे वेगवेगळे शेड्स तुम्हाला लोकांमध्ये पाहायला मिळतात. आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा इतर लोकांमध्ये बदल घडावा, त्यांच्या दृष्टिकोनामध्ये बदल घडावा असा आपण सातत्याने प्रयत्न करत असतो. पण मी मागेही सांगितलं की इतरांच्या दृष्टिकोनामध्ये किती बदल करता येतोय याच्यापेक्षा आपल्या दृष्टिकोनामध्ये कसा बदल करता येईल आणि मी प्रत्येक गोष्टीकडे कसं चांगल्या रीतीने पॉझिटिव्ह रीतीने पाहिल याच्यावर आपण काम केलं पाहिजे. नो डाऊट देर आर व्हेरियस ग्रेट चॅलेंजेस टू चेंज द ॲटिट्यूड. पण मला असं वाटतं की जर आपलं वाचन व्यवस्थित असेल, आपलं आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी जर व्यवस्थित असेल तर आपण चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकतो. नो डाऊट की ॲटिट्यूड जो आहे तो एकदम डीपली रुटेड असतो आपल्या पर्सनॅलिटीमध्ये. आणि मला खात्री आहे की बऱ्याच वेळा ॲटिट्यूड बदलणं आपल्याला थोडंसं जड जातं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर आपल्या ॲटिट्यूडला बदलायचं असेल तर आणि त्या ॲटिट्यूडला जर वेगळ्या प्रकारे शेप द्यायचा असेल तर आपण ज्याला आपण म्हणतो की वर्कहोलिक राहिलं पाहिजे.
प्रत्येक कामाकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे. प्रत्येक बाबीकडे आपण सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीकडे आपण सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. प्रत्येक घटनेकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे. आणि मला वाटतं त्यामुळे तुमच्या दृष्टिकोनामध्ये सातत्याने सकारात्मक बदल तुम्ही करू शकता. मला वाटतं की ॲटिट्यूड बाबत, दृष्टिकोनाबाबत एवढं तुमच्यासाठी पुरेसं आहे. यानंतर आता पुढील 35 मिनिटे, कारण मागं आपलं असं ठरलं होतं की थोडं प्रश्न उत्तराला आपल्याला कमी वेळ मिळतोय आणि त्याच्यामुळे दृष्टिकोनच्या अनुषंगाने तुम्ही प्रश्न विचारू शकता. नेचर आणि बिहेवियरच्या अनुषंगाने प्रश्न विचारू शकता. बॉडी आणि माइंडच्या अनुषंगाने प्रश्न विचारू शकता. आणि मागं आपलं असं ठरलेलं आहे की स्पर्धा परीक्षेचा अभ्यासाच्या अनुषंगाने सुद्धा प्रश्न विचारू शकता. त्यामुळं आपला जो काही 52 आठवड्याचा जो संवाद आहे तो ओपन फॉर ऑल आहे. आणि ज्याला आपण म्हणतो की आपल्याला इथे अजिबात क्लोज एंडेड क्वेश्चन्स विचारायचे नाहीत. आपल्याला इथं ओपन एंडेड प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला मुभा आहे आणि कोणतंही डिस्कशन करण्यासाठी सुद्धा मुभा जे काही संयोजक करते आहेत त्यांच्याशी मागच्या वेळेस माझी चर्चा झाली होती. त्यांनी आपल्याला तशी परवानगी दिलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. प्रश्न उत्तरे सुरू करतोय आणि मला वाटतं आता प्रश्न उत्तर घ्यायला काय हरकत नाही. हो सर. कमेंट बॉक्समध्ये काही प्रश्न आलेत. मिहीरचा प्रश्न आहे, कधी कधी मुलांचे त्यांच्या आई वडिलांशी आणि आजी आजोबांशी विचाराचे मतभेद होतात. अशा वेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांना सौम्य आणि सोप्या पद्धतीने कसे पटवून द्यावे? साहजिकच जनरेशन गॅपमुळे आपल्याला जे वाटतं तेच आई वडिलांना वाटेल असं नाही, किंवा आपल्या आई वडिलांना जे वाटतं तेच आपल्याला वाटतं असं नाही. कारण ते ज्या परिस्थितीमध्ये घडलेले आहेत आणि तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये घडलेले आहात ह्या दोन्ही भिन्न परिस्थिती होत्या. म्हणजे तुमचं सोशलायझेशन वेगळ्या पद्धतीने झालेलं आहे, तुमच्या आईवडिलांचं सोशलायझेशन वेगळ्या पद्धतीने झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही आता जो प्रश्न उपस्थित केला की बाबा तुमचा जो मुद्दा आहे तो आईवडिलांना कसा पटवून द्यायचा, पण मला असं वाटतं की आपले आईवडील आपल्यापेक्षा जास्त अनुभवी असतात आणि त्याच्यामुळे त्या आईवडील जे काही आपल्याला सांगत असतात ते अनेक वेळा म्हणजे बऱ्याच अंशी योग्य आणि बरोबर असतं. आणि त्याच्यामुळे आई वडिलांचं काय मत आहे हे आपण विचारात घेतलं पाहिजे. ते मत जर आपल्याला पटत नसेल तर आई वडिलांच्या समकक्ष जी लोक आहेत म्हणजे काका असतील, आत्या असेल, मामी असतील, मामा असतील, या लोकांची त्या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे आणि त्यांच्या थ्रू आपल्या आईवडिलांना तो मुद्दा जर आपल्याला योग्य वाटत असेल तर पटवून द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ते त्यांच्या लेवलवर संवाद साधतात आणि प्रत्येक व्यक्तीने जर त्यांच्या लेवलला जर संवाद साधला तर जास्त आउटपुट येण्याचा फायदा असतो. आणि त्यामुळे तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करा. तुम्हाला जर कन्व्हिन्स करणं शक्य होत नसेल तर त्यांच्या समकक्ष म्हणजे त्यांच्या वयाची जी लोक आहेत त्यांना कन्व्हिन्स करा, त्यांच्या थ्रू आई वडिलांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करा. नेक्स्ट पुढे प्रश्न आहे, स्पर्धा परीक्षा विशेषतः आरबीआय आणि बँकिंग सारख्या वित्त क्षेत्रातील परीक्षांची तयारी करताना द हिंदू आणि टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वृत्तपत्रांमधून चालू घडामोडींसाठी रणनीती कशी तयार करावी? माझं असं मत आहे की जेव्हा आपण बँकिंग सेक्टरच्या परीक्षेचा अभ्यास करतो तर आता साधारणपणे तिथे इंग्लिश हा विषय 50 मार्काला असतो, त्याचबरोबर मॅथमॅटिक्स 50 मार्काला असतो, त्याच्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी 50 मार्काला असते आणि 50 मार्काला तुमचं चालू घडामोडी हे 50 मार्काला असतात. अशी साधारण कमी जास्त प्रमाणामध्ये विभागणी असू शकते, पण मी एक जनरलाइज आयडिया सांगितली. 50 मॅथ, 50 रिझनिंग, 50 इंग्लिश, 50 जनरल स्टडीज.
द हिंदू असेल किंवा कोणताही मोठा पेपर असेल, तो पेपर आपण वाचलाच पाहिजे. त्याच्यातून आपण चालू घडामोडी किंवा जागतिक पातळीवर काय घडतंय याची पण चाचपणी केली पाहिजे. परंतु पेपर वाचनामध्ये आपण किती वेळ देतोय हेही तेवढंच महत्वाचं आहे. जर एवढा द हिंदू सारखा पेपर असो किंवा इतर तुम्ही जो उल्लेख केला तो पेपर असो, जर तुम्ही त्याच्यासाठी 3-3, 4-4 तास जर घालवत असाल तो नुसता पेपर वाचायला, तर तुमची कुठेतरी दिशा चुकलेली आहे असं सांगायला म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यामुळे कोणताही जो काही चालू घडामोडीचा अभ्यास आहे हा अत्यंत कॅल्क्युलेटिव्ह जे काही मटेरियल उपलब्ध आहे त्याच्यातून, जसं आपण म्हणतो की राजहंस पाण्यातलं दूध बाजूला काढतो किंवा आपण जसं दुधाची साय बाजूला काढतो, अगदी त्याप्रमाणे आपल्याला ते जमलं पाहिजे. पण बऱ्याच वेळा असं होतं ना की मुलं ह्या मोठमोठ्या ठोकळ्यामध्ये, मोठमोठ्या पेपरमध्ये अडकून पडतात आणि त्याच्यात खूप त्यांचा वेळ जातो. आणि मग ज्या गोष्टी तयारी करण्यासारख्या आहेत, मॅथमॅटिक्स असेल, रिजनिंग असेल, इंग्लिश असेल, याच्यामध्ये अभ्यास त्यांचा तेवढा पुरेसा होत नाही. नेक्स्ट प्रज्वल, तुम्ही हँड रेज केलाय, तुम्ही विचारू शकता. प्रज्वल. हॅलो, नमस्कार सर. सर, मागे आपण स्वभावावर जे सत्र घेतलं होतं त्या स्वभावावर घेतलेल्या सत्रामध्ये आपण असं सांगितलेलं होतं की अधिकारी हा अंतर्मुख असण्याऐवजी बहिर्मुख असावा. तर सर, अंतर्मुख अधिकारी आणि बहिर्मुख अधिकारी म्हणजे नेमकं काय? आणि बहिर्मुख अधिकारी होण्याकरिता आपण आपल्या स्वभावामध्ये नेमका कुठला बदल केला पाहिजे? आपल्याला सर्वांना माहिती आहे की सिटीजन सेंट्रिक गव्हर्नन्स हा कोणत्याही गव्हर्नन्सचा आत्मा आहे. याचा अर्थ असा की कोणत्याही पदावर वर्ग 1 चा अधिकारी असो किंवा वर्ग 3 चा कर्मचारी असो, यांनी त्यांचं काम नागरिकाला समोर ठेवून केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेस कोणताही नागरिक तुम्हाला भेटायला येतो त्यावेळेस तुम्ही त्याचं म्हणणं ऐकून तर घेतलंच पाहिजे, परंतु त्याचं जे काही म्हणणं आहे, त्याची जी काही तक्रार आहे ती योग्य रीतीने तुम्हाला रिअड्रेसल करता आली पाहिजे. जर तुम्ही खूप इंट्रोवर्ट कर्मचारी किंवा अधिकारी असाल आणि तुम्हाला जर पब्लिक बरोबर बोलण्यामध्ये जर अडथळे येत असतील, संवाद साधण्यामध्ये संकोच वाटत असेल, तर तुम्ही सिटीजन सेंट्रिक गव्हर्नन्स तुम्ही डिलिव्हर करू शकत नाहीत. आणि त्याच्यामुळे माझं याच्याबद्दल स्पष्ट मत आहे की जर तुम्ही एक्स्ट्रोवर्ट अधिकारी असाल तर तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकता, आणि जर तुम्ही इंट्रोवर्ट अधिकारी असाल तर तुम्ही तेवढ्या प्रकारे चांगल्या सेवा लोकांना देऊ शकत नाहीत. इंट्रोवर्ट म्हणजे काय की संवाद साधण्यामध्ये ज्याला अडचण आहे असा व्यक्ती, जो लोकांशी संवाद साधण्यामध्ये पुढे होत नाही असा व्यक्ती, ज्याला लोकांच्या अडचणी सोडवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट नसतो असा व्यक्ती. तर असा व्यक्ती जर असेल तर तो प्रशासनाचा खरा चेहरा लोकांना दाखवू शकत नाही. आणि त्याच्यामुळे इंट्रोवर्ट अधिकारी न बनता एक्स्ट्रोवर्ट अधिकारी म्हणजे बोलका अधिकारी, लोकांच्या समस्या समजून घेणारा, ऐकून घेणारा, जाणून घेणारा आणि त्या समस्या सातत्याने दूर करणारा अधिकारी आपल्याला बनणं आहे. त्याला एक्स्ट्रोवर्ट अधिकारी किंवा बहिर्मुख अधिकारी असं आपण म्हणतो. सर, पुढे ऋतुजाचा प्रश्न आहे. CSAT या विषयाचा अभ्यास करण्यासाठी कोणती पुस्तके वाचली पाहिजेत? सीसॅट अभ्यासाला कोणती पुस्तकं वाचावी याचं उत्तर सध्या माझ्याकडे उपलब्ध नाहीये, कारण आम्ही ज्यावेळेस परीक्षा देत होतो त्यावेळेस हा विषय आम्हाला नव्हता. आम्हाला मॅथमॅटिक्स आणि बुद्धिमत्ता चाचणी हा विषय होता. त्यामुळे जी काही नवीन मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत त्यांच्याकडून याबाबत अधिक माहिती घेणं उचित राहील. सर, पुढे सुकन्याचा प्रश्न आहे. आपल्या स्वभावातून पूर्णतः पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आणण्यासाठी आपण काय करू शकतो?
मला असं वाटतं की आपला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तयार करण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं वाचन चांगलं पाहिजे, आपला इतरांशी संवाद चांगला पाहिजे आणि आपण आपल्या स्वतःशी जो संवाद साधतो तो सुद्धा सकारात्मक पाहिजे. जर आपण आपल्या स्वतःशी जर सकारात्मक संवाद साधत नसू तर आपण इतरांशी कधीही सकारात्मक संवाद साधू शकणार नाहीत. त्यामुळे संवादाची पहिली पायरी ही सुसंवादाची आहे आणि दुसरी पायरी मग इतरांच्या संवादाशी आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस मी मगाशी सांगितलं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि मी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवू शकते, माझ्याकडे तेवढी क्षमता आहे, मी कष्ट घ्यायला तयार आहे, हा विचार तुमच्या मनामध्ये आधी येतो आणि मग तो इतरांपर्यंत पोहोचतो. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की सारखं जर तुम्ही मनाला त्याप्रमाणे समजवत राहिला की मला करायचंय, मी करू शकते, मी करायलाच हवं, तर मग मन पण नंतर हळूहळू म्हणायला लागतं की हो तू करू शकते, तू करणार, तू हे सर्व अचीव करणार. पण जर आपण रोज सकाळी संध्याकाळी मनाला सांगत राहिलो की नाही नाही हे जमणार नाही आपल्याला, आपला तेवढा मॅथ चांगला नाही त्यामुळे सीसॅट जमणार नाही, तर ही निगेटिव्हिटी मग मनाला पण तयार होते. मन पण नंतर तुम्हाला सांगतं की हे तुम्हाला जमणार नाही आणि मग प्रत्येक वेळेस मन तुम्हाला सांगत राहतं की हे तुला जमणार नाही, ही तुझ्या तुझ्या जोगी बाब नाहीये किंवा यू आर नॉट इलिजिबल फॉर दॅट ऍक्ट असं सांगत राहतं. त्यामुळे पहिलं स्वतःचा दृष्टिकोन बदला, स्वतःशी चर्चा करून आणि त्यानंतर मग इतरांपर्यंत पोहोचून त्यांचा दृष्टिकोन बदला. सर पुढे अतुल यांचा प्रश्न आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने विचार केला तर सामाजिक आर्थिक परिस्थिती किंवा सामाजिक घटक आपल्या मेंदूच्या विकासावर आणि शारीरिक हार्मोन्सवर नेमका कसा परिणाम करतात आणि या संकल्पनेकडे आपण प्रशासकीय अधिकाऱ्या दृष्टिकोनातून कसे पाहिले पाहिजे? मला असं वाटतं की तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही सर्वात पहिलं तुमचं गाव आणि तुमचं घर सोडलं पाहिजे. ह्या मतावर मी अजूनही ठाम आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थी मला भेटतात आणि मी त्यांना विचारतो की अरे कुठे अभ्यास करतोय, तर तो म्हणतो की सर मी घरीच अभ्यास करतोय. मग मी त्याला विचारतो की तुझी घरी असल्यावर तुझ्या घरी पाहुणे वगैरे येत नाहीत का? तो म्हणतो येतात ना. मग तुझे आई वडील कधी कधी तुला कामं सांगत असतील, ते सांगतात का? तो म्हणतो सांगतात ना. मग मी त्याला विचारतो की दुपारी तुला जर जेवण केल्यानंतर झोप आली तर तू झोपतो का? तो म्हणतो हो कधी कधी झोपतो. मला असं वाटतं की जर तुम्हाला यशाचं शिखर गाठायचं असेल तर तुम्ही तुमचं घर, तुमचा समाज आणि तुमचं गाव ह्या तिन्ही गोष्टी काही वेळापुरत्या सोडल्या पाहिजेत. काही वेळापुरत्या मी जाणीवपूर्वक शब्द वापरतो. काही वेळ म्हणजे मी म्हणेल 1 ते 3 वर्ष. त्यांचं जे बॅकिंग आहे, सपोर्ट आहे तो तुमच्यासोबत राहू द्या. कारण जर आपण घरात अडकलेलो असतो तर घरचे सर्व टेन्शन, प्रश्न, समस्या, अडचणी ह्या आपल्याला दैनंदिन आयुष्यामध्ये पाहायला मिळतील. तुम्ही जर नातेवाईक समाजामध्ये अडकलेला असाल तर त्या समाजामध्ये, त्या नातेवाईकांमध्ये होणारी नकारात्मक चर्चा तुमच्यावर इम्पॅक्ट टाकत राहणार. आणि तिसरं म्हणजे गाव किंवा तुम्ही ज्या एरियामध्ये राहता तिथं जेव्हा आपण आजूबाजूला फिरतो, जातो, तर तिथं टाइम कंझ्युमिंग फॅक्टर्स खूप असतात. टाइम कंझ्युमिंग फॅक्टर्स. आणि मग टाइम कंझ्युमिंग फॅक्टर जर तुमच्या आजूबाजूला असतील तर तुम्हाला जो 12 ते 14 तास न्याय द्यायचा आहे स्पर्धा परीक्षेला किंवा कोणत्याही गोष्टीला, तर तो तुम्ही देऊ शकत नाही. आणि मला असं वाटतं त्याच्यामुळं हा जो प्रश्न आहे याला हेच उत्तर आहे की ह्या लोकांपासून थोडंसं बाजूला होऊन थोडंसं स्वतःवर फोकस करून 1 ते 3 वर्षासाठी आपण स्पर्धा परीक्षेला अत्यंत पोलाइटली, नम्रपणे, शांतपणे आणि सकारात्मक दृष्टिकोनातून सामोरं गेलं पाहिजे. तर पुढे प्रश्न आहे. वाय डू पीपल बिहेव डिफरंटली वेन दे आर इन लार्ज ग्रुप्स? हा, तर मला असं वाटतं की समाजामध्ये आपण नेहमी
दोन चेहरे घेऊन वावरत असतो. कोणताही व्यक्ती म्हणजे त्याला एक स्वतःचा जो चेहरा असतो, सेल्फ पर्सनॅलिटी असते, ती सेल्फ पर्सनॅलिटी आणि समाजात किंवा इतर लोकांमध्ये आपण वावरतो ती त्याची दुसरी पर्सनॅलिटी असते. म्हणजे बघा, बऱ्याच वेळा आपण म्हणतो की एखादा मित्र घरी खूप भांडखोर असेल, पण तो जेव्हा चार चौघात येतो त्यावेळेस तो शांत होऊन जातो. एखादा युवक जो आहे तो घरी त्याचं बिहेवियर नकारात्मक असतं, पण इकडे समाजामध्ये आला की तो पोपटासारखा बोलायला लागतो. आणि बऱ्याच वेळा हे दोन चेहरे जे आहेत, एक समाजातला चेहरा आणि एक आपला चेहरा, याचं अंतर जेवढं तुम्ही वाढवणार तेवढं तुम्ही अपयशी होण्याची शक्यता वाढणार. जेवढं ह्या दोन चेहऱ्यातलं तुम्ही अंतर कमी करणार तेवढं तुम्ही यशस्वी होण्याची शक्यता जास्त वाढणार. आणि त्याच्यामुळे इतर ठिकाणी म्हणजे घरच्या वातावरणामध्ये आपण ज्याप्रमाणे वावरतो, विचार करतो, त्याचप्रमाणे सामाजिक वातावरणामध्ये सुद्धा किंवा आपण ज्याला चार चौघात म्हणतो तसंच आपलं वर्तन, त्याच्यानंतर स्वभाव आणि दृष्टिकोन पाहिजे. पण बऱ्याच वेळा असं दिसतं, मी रिपीट करतोय थोडंसं, बऱ्याच वेळा असं दिसतं की घरामध्ये एखाद्याचा स्वभाव, वर्तन आणि दृष्टिकोन वेगळा असतो आणि समाजामध्ये वावरताना स्वभाव, दृष्टिकोन आणि वर्तन हे वेगळं असतं. हे जर अंतर जास्त असेल तर तुमचा विकास, प्रगती म्हणावी तेवढी होत नाही. कारण लोकांच्या नंतर लक्षात येतं की हा माणूस दाखवतो एक आणि करतो एक, हा माणूस बोलतो एक आणि सांगतो एक. असं एकदा जर मिसमॅच व्हायला लागलं की तुमच्या आयुष्याची गडबड होते आणि तुम्ही यशाकडे मार्गस्थ होऊ शकत नाही. त्यामुळे दोन चेहऱ्यातलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न माझ्या युवा मित्रांनी सातत्याने केला पाहिजे. सोनम, तुम्ही हँड रेस केलाय, तुम्ही प्रश्न विचारू शकता. सर, सम्यक दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर ह्यात म्हणजे काहीच हे नाही की ते आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंगनी बघितल्यावर सगळं व्यवस्थित दिसेल. पण कधी कधी असं होतं ना, कितीही सकारात्मक दृष्टिकोनाने बघितलं तरी एखादी गोष्ट नकारात्मकच असते, तर त्या गोष्टीला कसं हाताळायचं? अत्यंत चांगला प्रश्न विचारला की जसं मॅडम बोलल्या की सम्यक दृष्टिकोन महत्वाचा आहे किंवा सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे, परंतु सध्याच्या जगामध्ये आपण सर्व ठिकाणी पाहतोय की खूप नकारात्मकता वाढलेली आहे आणि खूप लोक नकारात्मक बोलतात प्रत्येक गोष्टीबाबत. आणि मग हे जी नकारात्मकता आहे ह्या गोष्टीकडे आपण सकारात्मकतेने कसं बघायचं असा एक सर्वसाधारण सूर दिसतो. मला असं वाटतं की ज्या गोष्टी नकारात्मक आहेत, जिथे सूर नकारात्मक आहे, जिथं लोकांची पाहण्याची दृष्टी नकारात्मक आहे, या बाबीकडे आपण ज्यावेळेस सकारात्मकतेने बघतो तर साहजिकच त्या गोष्टी बदलू शकत नाहीत. आपल्याला माहिती की नाही बदलणार ते. एखादी मैत्रीण जर रोज निगेटिव्ह बोलते, रोज निगेटिव्ह मेसेज पाठवते, फोन लावला तरी नकारात्मक बोलत असते, तर मला असं वाटतं की अशा लोकांपासून आपण थोडंसं हळूहळू डिस्कनेक्ट व्हायला शिकलं पाहिजे. आणि अशी लोक की जे कायम सकारात्मक राहतात, बोलतात, यांच्याशी आपण कनेक्ट व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. पण बऱ्याच वेळा आपली मैत्री जुनी असते, आपले रिलेटिव्ह जुने असतात, लहानाचे मोठे आपण त्यांच्याबरोबर झालेलो असतो आणि मग आपल्याला त्यांची जी डिस्कनेक्ट जे त्यांच्याशी व्हायचं आहे ना, ते आपलं मन तयार होत नाही की मी याला डिस्कनेक्ट कसा करू, मी याला बाजूला कसं थोडंसं साईड ट्रॅक करू. मला असं वाटतंय की त्यांना फक्त आपल्याला साईड ट्रॅक करायचं आहे, त्यांना आयुष्यातून काढून टाकायचं नाही. साईड ट्रॅक करायचं म्हणजे त्यांना पार्क करायचं आहे. जसं आपण रस्त्याला जर चाललेलो आहोत आणि आपली गाडी जर व्यवस्थित चालत नसेल तर ती गाडी आपण बाजूला पार्क करतो, तर त्याप्रमाणे ही जे लोक आहेत जी थोडंसं नकारात्मक गोष्टी फैलावत असतात, त्यांना थोडं थोडं आयुष्याच्या प्रवासामध्ये पार्क करायचं आणि पार्क केल्यानंतर मग पुढे पुढे वाटचाल आपली सोपी सोपी होत जाते. पण बऱ्याच वेळा आपल्याला ते जमत नाही. आपण नकारात्मक लोकांना घेऊनच आपल्या हायवेवर चालायचा प्रयत्न करतो आणि मग आपली प्रगती म्हणावी तेवढी होत नाही. त्यामुळे नकारात्मक मित्र असतील, नकारात्मक नातेवाईक असतील,
नकारात्मक सहकारी असतील, यांना थोडा वेळ का होईना 1 ते 3 वर्षासाठी रामराम करायचा आहे, त्यांना बाजूला पार्क करायचं आहे. तर पुढे यशचा प्रश्न आहे. जेव्हा परिस्थिती आपल्या मनासारखी नसते किंवा अभ्यासात एखादा अवघड टप्पा येतो, तेव्हा खूप चिडचिड होते. अशा वेळेस नकारात्मक प्रतिक्रिया देण्याऐवजी स्वतःच्या वर्तनात परिस्थितीनुसार योग्य आणि शांतपणे अनुरूप बदल कसा आणावा? मला वाटतं की ज्या वेळेस बऱ्याच वेळा अवघड परिस्थिती आपल्या समोर येत असते, ती कोणी टाळू शकत नाही. बरोबर आहे. अवघड परिस्थिती येणार, अवघड व्यक्ती येणार, चुकीच्या व्यक्ती आपल्या समोर येणार, आपण ती परिस्थिती टाळू शकत नाही. अपयश येणार नंतर एखाद्या परीक्षेमध्ये आपण परीक्षा दिली तर अपयश पण येऊ शकतं. मला असं वाटतं की ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात येणं ही अपरिहार्य बाब आहे. आपलं आयुष्य कधीही अगदी साधं, सोपं, सुटसुटीत, सरळ राहत नाही. कायम पदोपदी वेळोवेळी अडचणी, समस्या, संघर्ष हा ठरलेला असतो. परंतु मला असं वाटतं की हा संघर्ष, अडचणी, समस्या याचं ज्याला आपण म्हणतो ना डिप्रेशन आणि अँझायटी जी आहे ना, ती आपल्यामध्ये येणारच आहे. परंतु ती डिप्रेशन आणि अँझायटी किती तास टिकणार किंवा किती दिवस टिकणार हे महत्वाचं आहे. तुम्हाला अँझायटी आली, तुम्हाला डिप्रेशन आलं, तुम्हाला लोनलीनेस आला, मला वाटतं की साधारण याच्यामुळे जास्तीत जास्त 1 दिवस बर्बाद करायला मी परवानगी देईल. तुम्हाला आज दुपारी वाईट वाटलं एखाद्या घटनेबद्दल, किंवा तुम्हाला आज दुपारी एखाद्या परीक्षेचा रिझल्ट आला, त्याच्यामध्ये तुम्हाला अपयश आलं, मला वाटतं की तेवढा दिवस त्या गोष्टीत अपयश का आलं त्याचं आत्मपरीक्षण करणं, त्या गोष्टीचं आलेलं टेन्शन दूर करणं, त्या समस्येचं निवारण करणं, यासाठी 1 दिवस पुरेसा आहे. पण हे जर अँझायटी, डिप्रेशन जर दुसऱ्या दिवसापर्यंत जात असेल तर मग हे बरोबर नाही. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की मी आतापर्यंत जे सांगितलं ना, सकारात्मक दृष्टिकोन हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे माझा ज्यावेळेस बँक ऑफ महाराष्ट्राची मी पहिली मुलाखत दिली, त्याच्यानंतर 3:30 वाजता ज्यावेळेस रिझल्ट आला आणि मला कळालं की मी नापास झालेलो आहे, मी त्या दिवशी सुद्धा आमच्या स्टडीला जाऊन कॉलेजमध्ये 9:30 पर्यंत अभ्यास केलेला आहे. ज्या दिवशी 2003 MPSCचा रिझल्ट आला, माझे सर्व मित्र सिलेक्ट झाले होते, त्या दिवशी सुद्धा मी संध्याकाळी जवळपास 20 पानं लिहून काढली की माझं काय चुकलं की ज्याच्यामुळे मी अपयशी झालो. मला असं वाटतं की प्रत्येक वेळेस संकट, समस्या, अडचणी, अपयश हे आपल्याला रिथिंक करण्यासाठी मदत करत असतं. आणि मला वाटतं जर प्रत्येक वेळेस आपण रिथिंक केलं, अडचणी, समस्या कशामुळे आल्या त्याच्यावर काम केलं आणि त्या दूर करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर यश तुमचंच आहे. नेक्स्ट. तर पुढे निहाचं असं म्हणणं आहे की आपण 1-2 पुस्तके सुचवावीत जी प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचली पाहिजेत. नाही, पुस्तकं सुचवावीत म्हणजे कोणत्या बाबीवर, म्हणजे कशावर पुस्तकं, हे जर मला सांगितलं तर मग त्याप्रमाणे मला काही गोष्टी सांगता येतील. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. तोपर्यंत ज्यांनी प्रश्न विचारले त्यांना कोणत्या प्रकारची पुस्तकं सुचवावी असं मला वाटतं, म्हणजे मला विचारायचं, ते जर थोडं स्पेसिफिक विचारलं तर मला अजून क्लिअर सांगता येईल. तर पुढे प्रश्न आहे की स्वतःच्या चुका स्वीकारण्याची सवय कशी विकसित करावी? मला असं वाटतं की स्वतःच्या चुका स्वीकारण्यासाठी पहिल्या त्या चुका पेनाने लिहिल्या गेल्या पाहिजेत. जर त्या पेनाने लिहिल्या गेल्या नाही तर मग त्या चुकांचं जे काही आपण ज्याला म्हणतो ना मोहळ जे आहे ते डोक्यामध्ये कायम घोंगावत राहतं की नाही ही चूक माझ्याकडून झाली, ही मिस्टेक झाली, मी असं वागायला नव्हतं पाहिजे, मी तसं करायला नव्हतं पाहिजे, मी असा अभ्यास करायला पाहिजे होता, मी तसा अभ्यास करायला पाहिजे होता, मी स्टडी लावायला पाहिजे होती, मला घरच्यांनी एवढा सपोर्ट नाही केला, मी पण टाइमपास करत राहिलो.
माझ्याकडून म्हणावा तेवढा अभ्यास नाही झाला. तर ह्या मिस्टेक्स आहेत, बरोबर आहे. आणि ह्या मिस्टेक्स ज्या आहेत त्या जर तुम्ही सातत्याने डोक्यामध्ये त्याच्यावर विचार करत राहिले तर तुमचं डोकं जे आहे ते जड होणार, तुमचा मेंदू जड होणार, तुमचं मन जड होणार, तुमची थॉट प्रोसेस जड होणार, तुम्ही इमोशनली हँगअप होणार, ह्या सर्व गोष्टी होणार. आणि त्याच्यामुळे स्वतःच्या चुका जर सुधारावायच्या असतील तर त्याच्यामध्ये पहिला क्रायटेरिया हा आहे की त्या चुका तुमच्या डायरीमध्ये, तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. एकदा तुम्ही लिहून ठेवलं की हे घडलं, हे घडलं, हे असं झालं, हे तसं झालं, मी नोट्स नाही काढल्या, मी क्लास नाही लावला, मी 12 तास अभ्यास नाही केला. मग एकदा तुम्ही इनलिस्ट केल्या की मग तुम्ही त्याच्यावर काम करायला सुरू करायचं की बाबा मी नोट्स नाही काढले, ही मिस्टेक आहे. तर मग मी इथून पुढे नोट्स काढणार. मी स्टडी लावला नाही, ही एक मिस्टेक झाली, तर मग आता आपल्याला स्टडी लावावं लागेल. तर मला असं वाटतं ह्या प्रश्नाला उत्तर असं आहे की तुम्हाला जे जे वाटते चुका घडल्या त्या तुम्ही मेन्शन करा, वहीवर लिहा आणि त्याच्यावर काम करा. मी आता सुद्धा प्रशासनात काम करत असताना, स्पर्धा परीक्षा देत असताना सुद्धा मला असं बऱ्याच वेळा होतं, म्हणजे मी चुकतच नाही असं नाही, माझ्याकडून पण चुका होतात, पण मी सर्व चुका नोट डाऊन करतो आणि त्याच्यावर काम करतो. सर पुढे विशाखाचा प्रश्न आहे की मुलींच्या बाबतीत एक इश्यू होतो की ज्यावेळेस त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात तर त्यांच्याकडे खूप कमी वेळ असतो आणि जर त्या 1-2 वेळा त्या देऊ शकल्या नाहीत किंवा उत्तीर्ण झाल्या नाहीत तर त्यांच्या पाठीमागे लगेच घरचे लग्नाचे वगैरे विषय घेऊन जे आहेत ते मागे लागतात. तर बऱ्याच मुली काही टोकाचे निर्णय घेतात, तर अशा परिस्थितीत त्यांनी ते कसं मॅनेज करावं? सर्वात माझं असं प्रामाणिक मत आहे की ज्या मुलींना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे त्यांनी किमान सेकंड इयरला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला पाहिजे. पण बऱ्याच वेळा असं होतं की मुली ग्रॅज्युएट होतात आणि मग त्याच्यानंतर त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासाला सुरुवात करतात. आणि मग अशा वेळेस त्यांना त्यांची जी स्पर्धा आहे इतर मुलांशी, मुलींशी, ती अत्यंत तीव्र स्वरूपात निर्माण होते. आणि ज्यांनी 2-3 वर्षापूर्वी अभ्यास सुरू केलेला आहे त्यांच्याशी यांना कॉम्पिटिशन करावी लागते. साहजिकच ही कॉम्पिटिशन करत असताना त्यांची बऱ्यापैकी दमछाक होते आणि दमछाक होऊनही त्यांना अपयशाला सामोरं जावं लागतं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुलींनी थोडासा लवकर अभ्यास सुरू केला पाहिजे आणि मुलांपेक्षा थोडासा म्हणजे ज्याला आपण 150% अभ्यास मुलींनी केला पाहिजे असं मला वाटतं. कारण मुलांना 5 वर्ष, 7 वर्ष, काही काही मुलं तर 8 वर्षापर्यंत पण थांबतात. मी तर नेहमी सांगतो की जास्तीत जास्त 3 वर्षच अभ्यास केला पाहिजे, 3 वर्षापेक्षा जास्त अभ्यास केला नाही पाहिजे. आणि त्याच्यामुळे मुलींना 3 वर्षापेक्षा जास्त अभ्यास करायला थांबायचा असेल तर खूप अडचणी येतात, सामाजिक अडचणी आहेत, कौटुंबिक अडचणी आहेत. आणि त्याच्यामुळे मी आत्ताच रिपीट केलं की सांगितलं की जर मुलं 8 तास रोज अभ्यास करत असतील तर मुलींनी 12 तास अभ्यास केला पाहिजे. मुलं जर 10 तास अभ्यास करत असतील तुमचे सहकारी तर तुम्ही 15 तास अभ्यास केला पाहिजे. कारण मुलांकडे जो वेळ आहे थांबण्याचा तो तुमच्याकडे निश्चितच नाही. आणि त्याच्यामुळे कष्ट असेल, सातत्य असेल, चिकाटी असेल, संयम असेल, ओके, खंबीरता असेल, निर्भयता असेल, शिस्त असेल, तर या सर्व गोष्टी मुलींमध्ये मुलांपेक्षा 50% जास्त म्हणजे 150% पाहिजेत असं मला वाटतं. सर नेहाकडून तिचा रिप्लाय आलाय की अशी 2 पुस्तके ज्यामुळे जीवनाकडे आणि भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होईल आणि आयुष्यात योग्य दिशा मिळण्यास मदत होईल, अशी 2 पुस्तके आपण कुठली सजेस्ट कराल? मला असं वाटतं की सध्या सर्वात अवघड जर गोष्ट असेल तर चेंजिंगचा प्रॉब्लेम सर्वात मला जो वाटतो ना तो आहे की इमोशनल स्टॅबिलिटी मुलांमध्ये नाही किंवा त्याला इमोशनल स्टॅबिलिटी पेक्षा भावनिक बुद्धिमत्ता जी आहे तिचा अभाव जेनजी किंवा तुमच्या सर्व युवकांमध्ये आढळून येतो. आणि त्यामुळे इमोशनल इंटेलिजन्स बाय डॅनियल गोलमन नावाचं एक पुस्तक आहे. ते पुस्तक सर्व युवकांनी वाचलं पाहिजे, ते एक मी सजेस्ट करेल. त्याच्यानंतर दुसरं एक पुस्तक माझ्या वाचण्यात आलं
सेवन हॅबिट ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. मला लेखकाचं नाव आता आठवत नाही, तर ते सुद्धा पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे. त्याच्यानंतर थोडस चरित्राच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर शिवाजी महाराजांचं चरित्र आहे, स्वामी विवेकानंदांचं चरित्र आहे. तर ही जर चरित्र थोडीशी वाचले तर त्याच्यातूनही तुम्हाला चांगली इन्साइट मिळू शकते. आणि मग ज्या काही 2-3 चांगल्या कादंबऱ्या आहेत, अमृतवेल आहे, ययाती आहे, ह्या ज्या जुन्या कादंबऱ्या आहेत तर त्या सुद्धा थोडस वाचलं पाहिजे. म्हणजे कादंबऱ्या वाचा काही, त्याच्यानंतर हे जे काही महापुरुष आहेत यांची आत्मचरित्र म्हणजे त्यांच्याबद्दल लिहिलेल्या कथन वाचा. आणि तिसरं जे आहे मॅनेजमेंट स्किल्स काही अंशी वाचा. मला वाटतं असं एक थोडस डायव्हर्सिफाईड रीडिंग ठेवलं तर तुमचं जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगल्या प्रकारे तयार होऊ शकतो. तर पुढे श्रद्धाचा एक प्रश्न आहे शेवटचा, की एखाद्या ठिकाणी नकारात्मक घटना घडल्यावर त्यातून मार्ग काढण्यासाठी स्वतःच्या मानसिकतेत सकारात्मक बदल कसा घडवून आणायचा? आता नकारात्मक घटना घडणे आणि सकारात्मक विचार करून त्याच्यात मार्ग काढणे ही गोष्ट तसं पाहिलं तर व्यक्ती सापेक्ष अशी गोष्ट आहे. म्हणजे व्यक्तिपरत्वे ही गोष्ट आपल्याला टॅकल करावी लागते. परंतु ज्यावेळेस एखादी नकारात्मक घटना घडते तर त्या नकारात्मक घटनेमुळे आपल्या आयुष्यावर त्या घटनेचा किती प्रभाव पडणार आहे याची पहिली चाचपणी आपण केली पाहिजे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यावर त्या नकारात्मक घटनेचा जास्त प्रभाव पडणार आहे तरच त्या गोष्टीवर काम करायला सुरुवात केलं पाहिजे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की त्या नकारात्मक गोष्टीचा प्रभाव आपल्यावर एवढा पडणार नाही तर ती गोष्ट ज्याला आपण लेट गो म्हणतो किंवा फॉरगिव्ह म्हणतो त्याप्रमाणे ती केली पाहिजे. पण बऱ्याच वेळा आपल्याला काय करतो, आपण आयुष्यामध्ये नकारात्मक गोष्टींवर जास्त विचार करत बसतो, नकारात्मक गोष्टींना जास्त चिटकून राहतो, नकारात्मक गोष्टींना जास्त धरून राहतो आणि त्याच्यामुळे सकारात्मक ज्या गोष्टी आहेत त्या करायला किंवा त्या अनुषंगाने पुढं जायला आपल्याला वेळच मिळत नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की लवकर लवकर आयुष्यामध्ये नकारात्मक गोष्टींचा त्याग करणं, सकारात्मक गोष्टींचा स्वीकार करणं आणि आयुष्यात प्रगती आणि विकास साधणं हीच आयुष्याची गुरुकिल्ली आहे. सर आपण आभाराकडे वळत आहोत. सर आज आपण सम्यक दृष्टिकोन या विषयावर अतिशय प्रभावी मार्गदर्शन केले. आपल्या विचारांमधून आम्हाला समजले की जीवनातील प्रत्येक परिस्थितीकडे योग्य नजरेने पाहणे किती महत्वाचे आहे. सकारात्मक दृष्टिकोन व्यक्तिमत्वाला नवी दिशा देतो आणि योग्य विचारसरणीमुळे यशस्वी व समाधानकारक जीवनाची उभारणी होते. सर, आज या विषयावरील मोलाच्या मार्गदर्शनासाठी मी सर्वांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजच्या सत्रासाठी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दृष्टी बदलली की सृष्टी बदलते, म्हणजेच योग्य दृष्टिकोन हा यश, समाधान आणि सकारात्मक जीवनाचा पाया असतो. या विचारासह आजच्या सत्राची आपण सांगता करत आहोत. पुढील सत्रात नव्या विषयासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.